हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 5 मार्च 2026, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु आयन उत्तर ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शुल योग आहे. सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनंतर वनिष्करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे आणि त्यांच्याकडून शनी देवतेची पोझिशन आपल्या कुंडलीमध्ये तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर मग मात्र आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा आपल्याला सेवा करण्याची गरज शनी देवतेची राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. या असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह हा 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे शुल योगे गरज करणे द्वितीया शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 46 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15, 16. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 5. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 15, 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करू शकता,
पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळातच करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात. आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहतात. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितासह पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9:36 आहे, त्याआधी नाही. दिनविशेष मध्ये मित्रांनो महाराष्ट्राची संत परंपरा यात संत तुकाराम महापीठ आज आहे मित्रांनो. यांच्या जीवन चरित्र आपण वाचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचे अभंग वा त्यांचे काय साहित्य असेल ते वाचण्यापेक्षा. कारण संत तुकाराम महाराजांमध्ये जे गुण विशेष होते ते आपण आपल्या आचरणात आणण्यासाठी यांचा आदर्श आपल्या समोर ठेवायला हवा मित्रांनो. तरच आपण भक्ती मार्गातील एक एक पायरी पुढे जाऊ शकतो मित्रांनो. ज्यांनी ईश्वराला प्राप्त केलेले आहे अशांचेच मार्गदर्शन आपल्याला हवे असते मित्रांनो. मित्रांनो, द्वितीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 5:25 विष्टी अर्थात भद्राकरणाला सुरुवात होत आहे. हा राहूचा अंडर असल्यामुळे या वेळेत पूर्ण भद्राच्या वेळेमध्ये आपल्याला महत्वाचे किंवा विशेष कामे शक्यतो टाळायची आहेत. जे रेग्युलर असेल तेच कामे आपण करावीत मित्रांनो, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. अग्निपृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण रेग्युलर कामे करावीत. विशेष किंवा महत्वाची कामे टाळावीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.